सब्ब पापस्य अकरणम कुशलस्य उपसंपदा सच्चित्त परियोदपनम एते बुद्धानुशासनम। ये बुद्ध का अनुशासन है, ये हिंदुओं का यही अनुशासन है सारा। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे काल परवा RSSला 100 वर्ष पूर्ण झालीत। तर त्या पार्श्वभूमीवरती RSS कडे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। RSS बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर RSS ही अशी संघटना आहे जी हिंदुत्वावर चालते, परंतु आता त्यांना जय भीम म्हणण्याची किंवा गौतम बुद्धांचं नाव घेण्याची किंवा त्रिचरण पंचशील घेण्याची देखील वेळ आलेली आहे। तर नेमकं काय घडलंय संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मोहन भागवत हे नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे। आपल्या सर्वांना माहित आहे RSS त्यांचं संघटन आहे आणि RSSच्या संघटनेला जवळपास 100 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना मोहन भागवत यांनी थेट गौतम बुद्धांचं नाव घेतलं। गौतम बुद्धांचा एक त्या ठिकाणी त्रिशरण पंचशील घेतली आणि त्यामधील काही गोष्टी ओळी बनवून दाखवत त्यांनी त्या गोष्टीचा अर्थ देखील समजून सांगितला। आणि याचसोबत या गेल्या काही दिवसापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये त्यांनी थेट जय भीम देखील म्हटलं होतं। तर मित्रांनो, आता प्रश्न हा पडायला लागलाय की जे संघटन सतत हिंदुत्व किंवा हिंदू राष्ट्र आम्हाला निर्माण करायचं असं म्हणत असतं, ते संघटन आता बौद्ध समाजाकडे का वळत आहे किंवा बौद्ध समाजाला त्यांच्यासोबत ओढण्याचं का काम करत आहे, असे अनेक प्रश्न पडायला लागलेले आहेत। परंतु त्यासोबत एक गोष्ट देखील आता नक्की कन्फर्म होताना दिसत आहे। या संघटनांनी किती हिंदुत्व केलं किंवा हिंदू राष्ट्राचा गाजावाजा केला तरी देखील या सर्वांना बौद्ध समाजाची किंवा बौद्धांचा सहारा घ्यावाच लागतो। सर्वात पहिलं उदाहरण म्हणजे जेव्हा या संघटनांचे लोक किंवा यांच्याशी जुडलेले लोक जेव्हा विदेशांमध्ये जातात, तेव्हा हे त्या ठिकाणी हिंदू नाही तर आम्ही गौतम बुद्धांच्या धर्तीतून आलोय असं सांगताना आपल्याला आढळतात आणि असे अनेक व्हिडिओ आपल्याला व्हायरल झालेले देखील पाहायला मिळतील। याच बाबत जर बोलायचं झालं तर गेल्या काही वर्षापूर्वी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता विदेशांमध्ये। तो कोणाबद्दल होता तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ। ते भाजपचे एक मुख्यमंत्री आहेत, परंतु बाहेर देशांमध्ये अशी त्यांची ओळख करून देण्यात आली होती की बुद्ध मॉन्क किंवा एक बुद्धिस्ट मॉन्क जे आहे, म्हणजे एक बौद्ध भंते जे आहे त्या ठिकाणी बौद्ध भंते जो आहे मुख्यमंत्री बनलेला आहे असं त्या ठिकाणी प्रचार प्रसार करण्यात आलेला होता। आणि त्यामुळे या लोकांना जे आहे काही झालं तरी बौद्धांना आपल्या जवळ ओढणं आहे, कारण यांना माहित आहे बाहेर देशांमध्ये जगामध्ये अनेक असे बौद्ध राष्ट्र आहेत की बौद्धांसाठी बौद्धांच्या प्रगतीसाठी ते मोठमोठा फंड देतात, परंतु मग बौद्धांचं नाव नाही घेतलं तर आपल्याला तो फंड कसा मिळेल, त्यासाठी ही लोक असे कामं करताना दिसतात। आणि त्याच पार्श्वभूमीवरती काल परवा पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये भागवत यांनी थेट त्या ठिकाणी गौतम बुद्धांचं नाव घेतलं, गौतम बुद्धांची जी शिकवण आहे आणि गौतम बुद्धच अंतिम सत्य आहेत हे देखील ते म्हणाले। आणि त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। आता त्यांचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या समाजातील काही लोक भावनिक होतील आणि त्यांचे गुणगान गायला लागतील, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की RSSच्या लोकांवरती कधीच विश्वास ठेवायचा नाही, कारण ते कुठे गेले तरी ते आपलं स्वतःचं मिशन विसरत नाही। त्यांचं जे मिशन असतं ते कसं होईना काही करून त्यांना कंप्लीट करायचं असतं आणि त्यासाठी ते नेहमीच झटत असतात। कदाचित हा त्याचाच एक पार्ट असू शकतो आणि लोकांना भुरळ कशी पाडायची म्हणून या ठिकाणी अशी वक्तव्य केले जाऊ शकतात। तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढली पाहिजे।